गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी डॉक्टर विद्या चन्ने ई क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण इन्कम टॅक्स अकाउंटिंगमधील इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस हे चॅप्टर आहे. या चॅप्टरमधील अदर इन्कम आणि इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी यावरील मिक्स मेथडने प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम अशा प्रकारे आहे. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स ऑफ मिस्टर सेन compute his total income from other sources for his assessment year for the assessment year 2020-21. मिस्टर सेनचं इन टोटल इन्कम जे आहे ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसपासून मिळालेलं त्यांना ते कॅल्क्युलेट करायचं आहे. तर प्रॉब्लेम अशा प्रकारे आहे. नंबर 1, डायरेक्टर फीज फ्रॉम अ कंपनी ₹10,000. Number 2, interest on bank deposit ₹3,000. Number 3, income from undisclosed sources ₹12,000. Number 5, winning from lottery net ₹25,820. Number 5, royalty on a book has written by him ₹8,000. Number 6, by given lecture in function ₹5,000. Number 7, interest on loan given to a relatives ₹7,000. Number 8, interest on tax-free debentures of a company listed on RSE net ₹2,694. Number 9, dividend on shares ₹6,400. Number 10, interest on post office saving bank account ₹500. Number 11, interest on government securities ₹2,200. Number 12, dividend received from KC International ₹9,600. Number 13, dividend from Nirmal Finance Limited ₹5,400. Number 14, interest paid for the loan borrowed for investment in Nirmal Finance ₹8,400. Number 15, winning from state lottery net amount ₹1,38,800 and TDS received TDS ₹61,200. Number 16, winning from card game ₹47,000. And number 17, interest on security issued by Nepal ₹41,140. तर यामध्ये या प्रॉब्लेममध्ये सर्वच आयटम जे आहेत ते इन्क्लूड झालेले आहे. मॅक्झिमम आयटम इन्क्लूड झालेले आहेत. तर असं हे प्रॉब्लेम आपण बघूया. नेक्स्ट लाईन जी आहे, ही पेड ₹20 फॉर कलेक्शन ऑफ डिव्हिडंड कलेक्शनवरती ₹20 त्यांनी पेड केले. अँड ₹1,000 फॉर टायपिंग द मॅन्युस्क्रिप्ट ऑफ बुक रिटन बाय हिम. आता त्यांनी जे बुक लिहिलेलं आहे त्याच्या टायपिंगवरती ₹1,000 खर्च झालेले आहेत. तर ही जी डिडक्शन आहे ही मिळेल, अलाऊ आहे. त्यानंतर टोटल अमाऊंट स्पेंट ऑन परचेस ऑफ लॉटरी तिकीट इज ₹4,000. लॉटरी तिकीटवर जर लॉटरी तिकीट खरेदी करताना जर काही त्यांनी खर्च केला असेल, एक्सपेन्सेस केला असेल तर त्याची डिडक्शन मिळत नाही. तसंच डिव्हिडंटवर जर डिव्हिडंड कलेक्शन करताना जर काही एक्सपेन्सेस केला असेल तर तीही डिडक्शन मिळत नाही. म्हणून आता आपण प्रॉब्लेम बघूया. बघा, फर्स्ट आयटम दिलेला आहे, डायरेक्टर फीज फ्रॉम अ कंपनी 10,000 टॅक्सेबल आहे. कंपनी डायरेक्टर फीस आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिटवर जर इंटरेस्ट मिळत असेल तोही टॅक्सेबल आहे. त्याच्यानंतर इन्कम फ्रॉम अनडिस्क्लोज सोर्स, म्हणजेच अमाऊंट आलेली आहे परंतु कुठून आलेली आहे ती माहिती नाही, कोणत्या सोर्सने आलेली आहे ती माहिती नाही आहे, म्हणून त्याला अनडिस्क्लोज सोर्स म्हणतात.
मग आता वेतनातून आलेली आहे, मला सॅलरी मिळते त्यातून आलेली आहे, की माझा बिझनेस आहे त्यातून आलेली आहे, की मी शेअर्समध्ये पैसे गुंतवले त्यातून आलेली आहे, माहिती नाही आहे नेमकी कुठून आलेली आहे, पण अमाऊंट तर दिसत आहे. मग अशी जी अमाऊंट आहे ती इन्कम फ्रॉम अदर सोर्स अंतर्गत टॅक्सेबल केली जाते. म्हणून इन्कम फ्रॉम अनडिस्क्लोज सोर्सेस 12,000. त्याच्यानंतर विनिंग फ्रॉम लॉटरी नेट दिलेलं आहे, म्हणून इथे आपण त्याला ग्रॉस केलेलं आहे 25,820 अपॉन 70 इंटू 100 इज इक्वल टू, याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर काय होते 36,886 म्हणजेच 36,886 रुपीज. त्याच्यानंतर रॉयल्टी ऑन अ बुक हॅज रिटर्न बाय हिम, 8,000 रुपये त्याला रॉयल्टी मिळाली बुकवरती, पण 1,000 रुपये त्याचे एक्सपेन्सेस पण झाला त्यावर. आपण आता इथे बघितलेलं 1,000 रुपये टायपिंगचे खर्च झालेले आहेत. तर ही जी डिडक्शन आहे, जर त्यांनी बुक लिहिलं असेल आणि किंवा बुक लिहिताना जर काही एक्सपेन्सेस आला असेल तर ती डिडक्शन अलाउ आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस अंतर्गत. तर ही 8,000तून 1,000 मायनस केले तर शिल्लक राहिलेली अमाऊंट जी आहे ती 7,000 आउटर कॉलमला लिहिलेली आहे. त्यानंतर पॉईंट आहे बाय गिव्हिंग लेक्चर इन फंक्शनमध्ये लेक्चर दिलं त्यात रिम्युनरेशन मिळालं असेल तर तेही इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस अंतर्गत टॅक्सेबल आहे ₹5,000. इंटरेस्ट ऑन लोन गिवन टू ए रिलेटिव्ह, क्लोज रिलेटिव्सपासून जर लोन मिळालं, आता हा लोन म्हणतो आहे, गिफ्ट नाही म्हणत आहे, रिलेटिव्सला लोन दिलं आणि त्यावरून त्या लोनचं इंटरेस्ट मिळालेलं आहे तर तेही अदर सोर्स अंतर्गत काय होते टॅक्सेबल आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन टॅक्स फ्री डिबेंचर्स ऑफ अ कंपनी, टॅक्स फ्री डिबेंचर्स आहे. आता इथे बघा कमर्शियल आहे, गव्हर्मेंट दिलेलं नाही आहे म्हणजे कमर्शियल आहे, टॅक्स फ्री आहे. मग आता टॅक्स फ्री आहे पण कमर्शियल आहे, पण इथे काय केलेलं आहे त्यांनी इंटरेस्ट अमाऊंट दिलेली आहे. जर इंटरेस्ट अमाऊंट दिली असेल तर दोन्ही परिस्थितीत म्हणजेच गव्हर्मेंट असो की कमर्शियल असो, फक्त इंटरेस्ट अमाऊंट जर दिलेली असेल, इंटरेस्ट अमाऊंट जर दिली असेल तर त्याला नेट करावी लागेल. म्हणून इथे काय केलेलं आहे फॉर्म्युला तोच राहील अपॉन 90चा 2,694 अपॉन 90 इंटू 100. या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण कॅल्क्युलेट केलं अमाऊंट पुटअप करून तर अमाऊंट येते 2,993. त्यानंतर डिव्हिडंड ऑन शेअर्स कुठल्याही कंपनीचे असोत एक्झेम्प्ट आहे, फक्त इंडियन कंपनीचे असले पाहिजेत. शेअर्स इंडियन कंपनीच्या शेअर्सवरती जो डिव्हिडंड मिळतो तो एक्झेम्प्टेड आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक अकाउंट ₹500. आता इथे पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट आहे, सेव्हिंग बँक अकाउंट आहे, याच्यावरती जी 3,500 रुपये इंडिव्हिज्युअल असेल तर 3,500 रुपयापर्यंत अमाऊंट जी आहे ती एक्झेम्प्ट आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट सिक्युरिटी, ही इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट सिक्युरिटी जर असेल तर याचा TDS होत नाही आणि TDS केला जात नाही, म्हणून जशीच्या तशी अमाऊंट घ्यायची आहे. त्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम KC इंटरनॅशनल ग्रॉस. आता इथे हे KC इंटरनॅशनल जे आहे ते काय आहे इंटरनॅशनल कंपनी ॲझ्युम केलेली आहे, म्हणजेच विदेशी कंपनी किंवा फॉरेन कंपनी आहे म्हणून ॲझ्युम केलेली आहे. आणि त्याच्यावरचा जो डिव्हिडंड आहे तो रिसिव्ड झालेला आहे तो टॅक्सेबल झालेला आहे, कारण इंडियन कंपनीचा जो डिव्हिडंड आहे तो टॅक्स फ्री आहे. तर हे KC इंटरनॅशनल म्हणजेच फॉरेन कंपनी ॲझ्युम फॉरेन कंपनी असं ॲझ्युम करून तर काय केलेलं आहे फ्रॉम KC इंटरनॅशनल म्हणजे हे इंटरनॅशनल कंपनी आहे असं ॲझ्युम करून डिव्हिडंड जो आहे तो टॅक्सेबल आहे. त्यानंतर जर ही इंडियन असती, इथे हे नसतं तसं तर फॉरेन कंपनीज म्हटलं पाहिजे, पण इथे वर्ड्स दिलेला आहे इंटरनॅशनल. तर अशा प्रकारे इंटरनॅशनल किंवा फॉरेन कंपनी किंवा कंट्रीचं नाव वगैरे जर दिलं असेल तर त्याला अदर कंट्रीज कंपनी समजून डिव्हिडंड काय करायचं आहे टॅक्सेबल करायचं आहे. इंटरेस्ट डिव्हिडंड फ्रॉम निर्मल फायनान्स लिमिटेड ₹5,400. ही निर्मल फायनान्स लिमिटेड जी आहे इथे दिलेलं नाही आहे कुठली आहे म्हणून,
पण आपण इंडियन दिलेलं नसेल, जर समजा विदेशी आहे, फॉरेन कंपनी असं जर दिलेलं नसेल, तर इंडियन कंपनी आहे बिनधास्त, आणि इंडियन कंपनी समजून काय करायचं आहे, डिव्हिडंड जे मिळालेला असेल तिच्या शेअर्सवरती, तर तो एक्झेम्प्टेड राहील, म्हणून अमाऊंट नील राहील. विनिंग फ्रॉम स्टेट लॉटरी नेट अमाऊंट, आतापर्यंत आपण नेट अमाऊंट जर असेल तर ग्रॉस करायचो, पण या अमाऊंटमध्ये, या प्रॉब्लेममध्ये नेट अमाऊंट तर दिलेली आहे 1,38,800 रुपये, पण TDS दिलेला आहे. TDS म्हणजेच टॅक्स डिडक्टेड सोर्स. आता उगम असताना कर कपात, तो कर कापून जे अमाऊंट येत होती त्याला आपण नेट अमाऊंट म्हणत होतो, म्हणून आपण ग्रॉस करत होतो. आता या प्रॉब्लेममध्ये काय केलेलं आहे, त्याला जी टॅक्सची अमाऊंट जी आहे ती टॅक्सची अमाऊंट ऑलरेडी कट केलेली होती, कापलेली होती, ती टॅक्सची अमाऊंट दिलेली आहे. म्हणून काय केलेलं आहे, अशा प्रकारे जर दिलेलं असेल नेट अमाऊंट आणि TDS, तर काय करायचं आहे, दोघांची बेरीज करायची आहे. म्हणजे ही नेट अमाऊंट आणि ही जी आहे ही TDS दोन्ही मिळून काय होईल, ग्रॉस अमाऊंट होईल. म्हणून दोन्हीची बेरीज केली तर आपल्याला ग्रॉस अमाऊंट येते. याला जर समजा तुम्ही याच्यामध्ये जर फॉर्म्युलामध्ये पुटअप केली तरी अमाऊंट एवढीच येईल. त्यानंतर विनिंग फ्रॉम कार्ड गेममध्ये नेट दिलेलं नाही आहे, म्हणजे ग्रॉस अमाऊंट आहे समजून. आउटर कॉलमला सरळ 47,000. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी इश्यू बाय नेपाळची आहे, जशीच्या तशी घ्यायची आहे, 41,140, 41,140. या प्रॉब्लेममध्ये याची बेरीज केली तर आलेली अमाऊंट जी आहे ती ग्रॉस इन्कम होईल. ग्रॉस इन्कममधून अंडर सेक्शन 57 अंतर्गत डिडक्शन जर मिळत असेल तर ती मायनस केली तर काय होते, मायनस करून जी अमाऊंट शिल्लक राहते ती म्हणजे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस होय. आता या प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल 8,400 दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बघूया, त्यांनी 8,400 रुपये काय केलेलं आहे, इंटरेस्ट ऑन बॉरोड दिलेलं आहे. इंटरेस्ट पेड फॉर द लोन बॉरोड फॉर इन्व्हेस्टमेंट इन निर्मल फायनान्स. तर आता हे जे आहे याच्यावरती इंटरेस्ट ऑन पेड लोन बॉरोड केलेलं आहे, तर इन्व्हेस्टमेंट वरती लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर अशा प्रकारे जर केलं असेल तर ही जी डिडक्शन आहे ही डिडक्शन या अंतर्गत मिळते, इंटरेस्ट इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस अंतर्गत. तर हे इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल. इथे कलेक्शन चार्जेस आहे, इथे बँक कमिशन आहे. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला बऱ्याच हे दिसलेले आहेत. तर इथे हे डिव्हिडंड कलेक्शन करताना जर कपात मिळत असेल तर ती अलाऊ नाही आहे, म्हणून मिळणार नाही. त्याच्यानंतर लॉटरी तिकीटची परचेस करताना जर काही खर्च आला असेल तर तो पण अलाऊ नाही आहे. फक्त इथे मॅन्युस्क्रिप्ट जी आहे ती मिळालेली आहे. म्हणजे ऑथरला जर समजा पुस्तक लिहिताना काही टायपिंग करताना किंवा प्रिंटिंगचा जर काही वेजेसचा वगैरे काही स्टेशनरी खर्च जर आला असेल तर तो अलाऊ आहे, म्हणजेच त्याची डिडक्शन मिळते. आणि त्याच्यानंतर हे जे आहे हे इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल. तर हे अशा प्रकारे हे 8,400 रुपये हे एवढी या मिस्टर सेनला डिडक्शन मिळालेली आहे. आणि म्हणून 3,83,819 मधून 8,400 जर मायनस केले, म्हणजेच ग्रॉस इन्कममधून जर ग्रॉस इन्कममधून डिडक्शन जर मायनस केली तर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस कॅल्क्युलेट केल्या जाते, म्हणजेच इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मिळते. 3,75,419 रुपये, 3,75,419 रुपीज मिस्टर सेनचं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस असेल. बाकी पुढील भागामध्ये जर या प्रॉब्लेममध्ये काही प्रॉब्लेम असल्यास आपल्या गुगल क्लासरूमच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रॉब्लेम लिहू शकता की काय कुठला क्वेश्चन आहे किंवा तुम्हाला कुठे अडचण जाऊन राहिलेली आहे. आपल्या गुगल क्लासरूमच्या कमेंट्स बॉक्समध्ये जर लिहिलं तर सर्वात चांगलं. बाकी पुढील भागामध्ये बघूया.